माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करतायत, अशी टीका आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. पाहूया. आमदार निलेश राणेंची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरते. त्यात त्यांनी माजी आमदार वैभव नाईकांवर टीका केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय, माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करतायत. आपल्याला अनेकांना माहीत नसेल, परशुराम उपरकर म्हणजे कोण. राणे साहेबांच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते. त्यानंतर राणे साहेबांनी शिवसेना सोडली. त्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली. त्यानंतर हे महाशय मनसेत गेले. मनसेमध्ये गटबाजी केली. राजसाहेबांनी कार्यकारिणी बरखास्त करून त्यांची हकालपट्टी केली. हे उबाटात गेले आणि आज साधी ग्रामपंचायत निवडणूक लढू शकत नाही, अशी राजकीय अवस्था परशुराम उपरकरांची आहे. यांचा एकच छंद राणे परिवारावर रोज उठून टीका करायची. आज बघायला गेलं तर रिकामटेकडे असलेले वैभव नाईक हे परशुराम उपरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहेत. वैभव नाईक काहीतरी नवीन निर्माण करा, स्वतःच्या खिशात हात घाला आणि सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही फक्त परशुराम उपरकर होऊ शकता. लोक तुमचं नाव लक्षात ठेवतील असं कार्य काहीतरी उभं करा, नाहीतर तुमची ओळख राणेंचे विरोधक हीच आयुष्यभर राहणार.